लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता अजूनही भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे आणि यामध्ये सरकारकडून अजून कोणत्याही प्रकारची नोटिफिकेशन किंवा कोणत्याही प्रकारचं पत्र अजूनपर्यंत लाडक्या बहिणींपर्यंत आलेलं नाही आहे की संपूर्ण लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे हा का बरं लेट होत आहे आणि काही लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता जमा झालेला आहे तर काही लाडक्या बहिणींना अजूनही हप्ता जमा झालेला नाही आहे। साधारणतः अर्ध्या म्हणजे सर्व डिस्ट्रिक्टमध्ये काही महिलांना आलेले आहे तर भरपूर साऱ्या महिलांच्या कमेंट्स आलेल्या आहे की माझ्या बाजूला जो हप्ता आहे हा जमा झालेला आहे परंतु त्या लाडक्या बहिणीला त्यांचा हप्ता जमा झालेला नाही आहे। तर यामागचं नेमकं रिझन कोणतं आहे हे अजूनसुद्धा स्पष्ट झालेलं नाही आहे की यामध्ये व्हेरिफिकेशनमध्ये काही लाडक्या बहिणी अशा आढळल्या का की ज्यामध्ये त्या अपात्र घोषित करण्यात आलेल्या आहेत। कारण यामध्ये जी अपात्रता सांगितलेली होती तर त्यामध्ये जे पॉईंट्स होते त्यामध्ये जर लाडक्या बहिणी सापडलेल्या असेल तर त्या लाडक्या बहिणी अपात्र घोषित केल्या जाऊ शकतात अशी सुद्धा शंका येत आहे। परंतु याबद्दलची अपडेट अजूनही सरकारकडून देण्यात आलेली नाही आहे। तरी संपूर्ण लाडक्या बहिणी वाट बघत आहे की त्यांचा 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा का झालेला नाही आहे। कारण बघू शकता की ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक असेल अशा लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यात येणार आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल म्हणजे ITR जर भरत असाल तर त्या कुटुंबातील महिलांच्या सुद्धा योजना बंद करण्यात येणार आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपकेंद्र मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे तथापि 2.5 लाख पर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील। यामध्ये अशा प्रकारे संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल अशा सुद्धा महिला अपात्र ठरविण्यात येणार आहे। तर नेमकी आता सरकारकडून अपडेट कधी येणार की ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही आहे त्यामागचं नेमकं कारण कोणतं आहे। तर बघू शकता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष त्यांचा सुद्धा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे हा बंद करण्यात येणार आहे। आणि ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे अशा सुद्धा लाडक्या बहिणी बाद केल्या जाणार आहे म्हणजे अपात्र ठरविण्यात येणार आहे। तर नेमके कारण कोणते आहे तरी संपूर्ण लाडक्या बहिणींनी वाट बघा कारण हप्ता वितरण अजूनसुद्धा सुरू आहे। भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्ता येणे सुरू आहे तर तुम्ही वाट बघू शकता कारण आजसुद्धा भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहे। तर तुम्ही अपात्र आहेत असं आपण समजू शकत नाही कारण की जोपर्यंत आपण चेक करू शकत नाही किंवा आपल्याला समजत नाही की आपण अपात्र आहे त्याबद्दलची आपल्याला अपडेट येणारच आहे। अपडेट आल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि नेमकं कोणतं कारण आहे याबद्दलची सुद्धा आपण माहिती घेऊन तुम्हाला त्याबद्दलची अपडेट देणार आहे। तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्याही पात्र लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत त्यांनी वाट बघा 1 ते 2 दिवसामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येऊन जाणार कारण की DBT ही रोज सुरू आहे आणि तुम्ही बघत असाल की तुमच्या आजूबाजूला ज्याही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्याला पैसे जमा होणे सुरू आहे तर तुमच्यासुद्धा बँक खात्यावर पैसे जमा होणार आहे। तर लाडकी बहीण योजनेबद्दल जी ही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।